नवरात्रीमध्ये देवीच्या प्रसादासाठी हे तांबूल बनवलं जातं. याला पान मुखवास असं देखील म्हटलं जातं. सगळीकडे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि तुम्ही जर देवीच्या दर्शनासाठी जात असाल तर प्रसादासाठी हे तांबूल एकदा नक्कीच घेऊन जा. त्याचबरोबर दररोजच्या आहारामध्ये आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरणारं हे तांबूल एकदा नक्कीच बनवा. करायला सोपं आहे. नेहमीप्रमाणे पौष्टिकतेचा विचार करून आज आपण ही रेसिपी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर खूप साऱ्या पौष्टिक रेसिपीज शिकायच्या असतील तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात खूप साऱ्या पौष्टिक पारंपरिक रेस्टॉरंट टिफिन आणि डेली रेसिपीज. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नवरात्री स्पेशल आपण खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपीज पाहत असताना देवीसाठीची आज आपण ही रेसिपी केलेली आहे. त्यामध्ये नवरात्री स्पेशल देवीसाठी, देवीच्या प्रसादासाठी आज आपण ही तांबूल तयार केलेलं आहे. पारंपरिक रेसिपी आहे, साधी सोपी आहे, परंतु आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर अशी ही रेसिपी आहे. कारण सध्या वातावरण खूप बदललेलं आहे, त्यामुळे हा पान मुखवास एकदा तुम्ही नक्कीच तयार करा. त्यासाठी आपण या ठिकाणी नागेलीचे पानं घेतलेली आहेत. ही नागेलीची जी पानं आहेत ती या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे चुना, खाण्याचा चुना जो असतो तो, लवंग घेतलेला आहे, कच्ची बडीशोप घेतलेली आहे, त्यानंतर खडी साखर, सुकं खोबरं स्लाईस करून घेतलेलं आहे, त्यानंतर या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहे, कात घेतलेला आहे. कात अगदी थोडा क्वांटिटीमध्ये मी या ठिकाणी वापरणार आहे. त्यानंतर या ठिकाणी धना डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर ज्येष्ठ मध. एवढं सर्व जे साहित्य आहे हे सर्व साहित्य आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे सर्व साहित्य वापरून आपण आज हा पान मुखवास किंवा तांबूल तयार करतो. या ठिकाणी ही सर्व पानं आपण छान स्वच्छ चोळून धुवून घेतलेली आहे. ताजी फ्रेश पानं घेतलेली आहे. त्याचबरोबर स्वच्छ कोरड्या नॅपकिनने ही कोरडी करून घ्यायची, कारण हा जो पान मुखवास आहे, हे जे तांबूल आहे ते एकदा बनवल्यानंतर तुम्ही 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता, अगदी महिनाभर देखील स्टोअर करून ठेवू शकता. परंतु हा जो पान मुखवास आहे तो जर तुम्हाला महिनाभर स्टोअर करायचा असेल तर अशा पद्धतीची छान कोरडी पानं असावी. यासाठी वापरलेली सर्व भांडी स्वच्छ आणि कोरडी असावी, सर्व जिन्नस कोरडे असावे. या ठिकाणी सर्व पानं स्वच्छ धुवून छान अशी कोरडी करून झालेली आहे. 5 ते 10 मिनटं छान अशी पसरवून मी हवेशीर ठेवलेली होती. त्यानंतर ही पानं मी या ठिकाणी यूज करणार. एक पान मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, जे मला डेकोरेटिव्ह करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर त्याचा जो देठाकडील भाग आहे तो काढून घ्यायचा. हे पहा, थोडंसं देठ मात्र ठेवायचं.